परीक्षा सुरू होण्यापूर्वीच उत्तरं माहीत होती. ही आहे इंट्युशनची कमाल. आपल्यासोबत आहे चैताली संदीप पाटील, जळगावला राहते, 8th स्टँडर्डमध्ये शिकते. तिचा आता दिवाळीच्या अगोदर कॉम्प्युटरचा एक क्वेश्चन पेपर होता आणि तिचं म्हणणं आहे की त्याने इंट्युशनद्वारे तो प्रेडिक्ट केला होता आणि मॅक्सिमम क्वेश्चन्स हे प्रेडिक्शन केलेलेच होते. तर दाखव बेटा, तुला जर सांगतेस तसं कशा पद्धतीने तू प्रेडिक्ट केलं. हा प्रेडिक्ट केलेला पेपर आहे. हा प्रेडिक्ट केलेला पेपर आहे. ओके. आणि हा माझा स्कूलचा क्वेश्चन पेपर. स्कूलचा क्वेश्चन पेपर आहे. तर कोणकोणते प्रश्न आले ते दाखव. हा याच्यात व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द फॉलोइंग टर्म आणि याच्यात पण व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द फॉलोइंग टर्म. वाव. आयडेंटिफाय अँड कॅटेगराइज द फॉलोइंग ब्लॉक्स. आयडेंटिफाय अँड कॅटेगराइज द फॉलोइंग ब्लॉक्स. व्हेरी गुड. आणि त्यानंतर डिफाइन क्वेरी. डिफाइन क्वेरी. What is variable? What is variable? How will you create form in Access 2016? How will you create form in Access 2016? क्या बात है. In how many ways can you create a query in Access 2016? In how many ways can you create a query in Access 2016? म्हणजे आपण बघू शकता तिने हा जो प्रेडिक्ट केलेला क्वेश्चन पेपर होता, म्हणजे प्रेडिक्शन केलेले क्वेश्चन्स होते, त्यापैकी जवळपास 90% पेक्षा जास्त क्वेश्चन्स या क्वेश्चन पेपरमध्ये आले होते. मला सांग चैताली, हे तू कसं केलं, तुला कसं जमलं हे सगळं. मी ट्युशनचा कोर्स केला आणि त्यामुळे मी दररोज मेडिटेशन करायचे आणि मग मी मेडिटेशन झाल्यावर दररोज प्रॅक्टिस केल्यामुळे मी हा पेपर प्रेडिक्ट करू शकतो. वाव, व्हेरी गुड. खूप छान. म्हणजे इंट्युशन कोर्स केल्यानंतर उद्या एक्झाममध्ये कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात, प्रेडिक्शन सुद्धा मला करू शकतात. खूप छान.